म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात 167 जणांचा मृत्यू तर 730 जण जखमी. भूकंपाचे 5 शेजारील देशांनाही हादरे. म्यानमार आणि थायलंड भूकंपाने हादरलं. अनेक इमारती जमीनदोस्त. नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजितदादा स्पष्ट बोलले. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा पहिला अर्थसंकल्प होता. योग्य वेळी 2100 देऊ. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं विधान. आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो. विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरले. या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा. बीडच्या मराठा मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. बीडमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. जरांगेंची प्रकृती स्थिर. डॉक्टरांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर. फडणवीस सकाळी तुळजापूरमध्ये दर्शन घेणार. 11:30 वाजता पंढरपूर आणि बारामतीमधील नरसिंहपूरमध्ये 2 वाजता असणार. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीमधील वाहतुकीमध्ये उद्या मोठा बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाण पूल आणि टिळक रोड बंद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील 650 विजेत्यांचा आवास योजनेमधील घरं घेण्यास नकार. अनामत रक्कम म्हाडाला परत करावी लागणार. सूत्रांची माहिती. सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले. सोन्याच्या दरामध्ये 1236 रुपयांची वाढ. पाडव्यापूर्वी सोनं 92,000 वर.